whether I'm audible to you all. माझा आवाज सगळ्यांना येतोय का बेटा? प्लीज चेक दिस वन. चॅट बॉक्स साइडला आहे बिकॉज मोस्ट ऑफ द स्टुडंट आर व्हेरी न्यू टू द सिस्टम. मे बी येस, व्हेरी गुड. सुकृती, येस. जीत, राईट. आय वेलकम यू ऑल टू दिस सेशन. आणि मी रिक्वेस्ट सुद्धा केली होती की पेरेंटनी सुद्धा शक्यतो प्रयत्न करावा की हा सेशन अटेंड करावा. याच्या मागचं बेसिक एक रिझन असं आहे की दिस इज नॉट लाईक अ सेशन की हा यार आपण फिजिक्सचा कुठला तरी क्लासला अटेंड करायला आज बघतोय, तसं नाहीये. द रिझन इज दॅट युअर पेरेंट ऑल्सो शुड अंडरस्टँड की माय चाइल्ड, माझा मुलगा, माझी मुलगी कुठल्या कोर्सला पुढे वर्कआउट करणार आहे, राईट? काय शिकणार आहे, कशा पद्धतीने शिकणार, हे सगळं महत्वाचं आहे बेटा. कारण लक्षात घ्या, तुम्ही आजपर्यंत स्कूल सेक्शन मध्ये काय केलंय? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, दॅट वॉज अंडर सायन्स सेक्शन. नाव इट इज डिव्हायडेड, स्प्लिट करण्यात आलाय. फिजिक्स इटसेल्फ इज अ वास्ट. तुमच्यापैकी किती मुलं डॉक्टर? पटापट डॉक्टर, डॉक्टर, येस म्हणून टाका. तिथे चॅट बॉक्स मध्ये टाका. डॉक्टर असेल तर येस म्हणून टाका. डॉक्टर. हाऊ मेनी ऑफ यू वॉन्टेड टू बी अ डॉक्टर? बट नॉट ओनली अ डॉक्टर, प्रोफेशनल. आय एम टेलिंग यू, प्रोफेशनल इन द सेन्स न्यूरोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट, राईट? बऱ्यापैकी लक्षात घ्या. व्हेरी गुड. यांची नावं लक्षात ठेवा. दीज आर गोइंग टू बी डॉक्टर्स. गरज पडली तर ह्यांच्याकडेच आपल्याला जायचं आहे, कारण ही सगळी आपली बॅचमेट असणार. आपल्याकडनं पैसे घेणार नाही. बाकी रेस्ट ऑफ द स्टुडंट्स आर इंजिनियर, सायंटिस्ट, इंजिनियर, सायंटिस्ट, राईट? चलो ठीक आहे बेटा. वी शुड हॅव टू स्टार्ट विथ दिस वन. बेसिकली मी काय करतो बघा, लक्षात घ्या. For 11th and 12th, we'll divide the entire physics into these 5 different parts. One is mechanics, waves, thermodynamics, electricity, magnetism, optics and modern physics. Optics and modern physics, right? मी आता प्रयत्न करतोय की पूर्ण लेक्चर मध्ये तुम्हाला कसं कसं थोड्या प्रमाणात ह्या सगळ्यांना एक्सप्लेन करते. And from today, we'll start our actual session, actual understanding. ठीक है? I'll ask you some questions. You just try to get it. Yes? What is this? What is this? Huh? Can you guess this one? Jeet, Vedant, Taj. Taj Mahal. What it is doing right now in physics lecture? Because there is a lockdown and we can't move outward, that's why I have shown it on the screen कि चलो ताजमहल देख लेते हम लोग यहाँ पर. ताजमहल. माझा क्वेश्चन असा आहे की हाउ वी कॅन मेजर द हाईट ऑफ ताजमहल? हाउ वी कॅन मेजर द हाईट ऑफ ताजमहल? कॅन एनीवन अमॉंग यू सजेस्ट मी दिस थिंग्स? सजेस्ट करू शकता का? बघा जरा. हाउ कॅन वी मेजर द हाईट ऑफ ताजमहल? ताजमहलची हाईट कशी आहे मोजायची आहे मला. ओके, टेल मी, इन्फॉर्म मी. सांगा तुम्ही तिकडनं काय करता येऊ शकतंय. येस? शॅडो. ओके, व्हेरी गुड. ओके, दॅट इज वन ऑफ द आन्सर वी हॅव. शॅडो. ट्रिग्नोमेट्री. जीत, एक्सलंट. ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री. एक तर असं वाटेल एखाद्याला की अरे यार मला त्या इथे चढावं लागेल. नाही, मला एक सांगा. माय सिंपल क्वेश्चन. लेट अस से दिस इज ए, this point is B, and the person seated over here is, let us say, C. A, B and C. आता A, B and C कसं दिसते बघा. So this is A, B and this is C. Yes, a triangle is there. This is right angle, you can say. For a moment you can imagine this one. Imagine करायला हरकत नाही. बघा ऍक्च्युअल मध्ये कसं कॅल्क्युलेट करायचं त्याला आणि परत प्रिसिजन्स लागतील आणि बऱ्याचशा गोष्टी लागतील. बट राईट नाउ जस्ट अंडरस्टँड ए अँड बी. ए, दिस इज बी. बी पासनं सी पर्यंत जेव्हा मी येतोय, बी टू सी जेव्हा येतोय मी, राईट, आय कॅन मेजर दिस डिस्टन्स. येस, आय कॅन कॅल्क्युलेट दिस डिस्टन्स. आय नो दॅट दिस डिस्टन्स इज. माझ्याकडे जर अँगल मेजरिंग डिव्हाइस असेल, अँगल मेजरिंग डिव्हाइस जर असेल, आय कॅन मेजर द अँगल. येस, theta, this distance, I know this distance. Yes, we have this distance, let us say x,
and this is y. So tan theta y by x, right? So y is equal to x tan theta, is it? and बेटा हाँ कार्तिक, बाकी सगळ्यांना कळलं का रे बघा? How to measure, how we can get the height of this Taj Mahal. What physics has to do with this one? Huh? What physics has to do with this one? Astrophysics, space science, space technology, civil engineering, mechanics, all this, electricity and magnetism also based on trigonometry. I'm telling you, all these things will based on trigonometry. म्हणजे पहिला आपला टार्गेट हे असेल की we should have to get a command over, trigonometry. जे स्कूलमध्ये शिकवलंय त्याच्या व्यतिरिक्त समजून घ्यावं लागेल, बिकॉज वी आर राईट नाउ वर्किंग ऑन ऍप्लिकेशन्स. डिड यू गेट दिस एव्हरीवन? इफ येस प्लीज टाईप येस. वाय टाईप केला तरी चालतो. येस. डिड यू गेट दिस? हाऊ टू कॅल्क्युलेट दी हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट? ओके, पेन पेपर सोबत असेल तर मी सेकंड चॅलेंज देतोय, ट्राय करा. अरे एक वेळचं त्या ताजमहालवर चढलेलं परवडतंय, पण फॉर एक्झाम्पल दिस इज माउंटेन. मला या माउंटेनची हाईट कॅल्क्युलेट करायची आहे. येस, हाईट कॅल्क्युलेट करायची आहे. अँड वी आर समवेअर हिअर. हाऊ टू गेट दिस वन? आपण इथे आहोत. मला एकतर पहाड जवळ दिसतोय, पण ऍक्च्युअली व्हेन आय स्टार्ट मुव्हिंग टुवर्ड दॅट माउंटेन, डेफिनेटली इट इज ॲट व्हेरी लॉंग डिस्टन्स. आर यू गेटिंग दिस? इट इज ॲट व्हेरी लॉंग डिस्टन्स. It is at very long distance. So how trigonometry will help us see this one? A simple structure of trigonometry जे तुम्ही शिकलेला आहात. काय स्ट्रक्चर आहे? This is peak point. This is where we are right now at A. This is angle measured, let us say θ1. आपण A पासून B पर्यंत चालत येऊ शकतो का? चालत येऊ शकतो? Yes. येऊ शकतोय. म्हणजे ए आणि बीच्या मधलं डिस्टन्स मला कॅल्क्युलेट करता येते. θ2 कॅन आय मेजर? येस, आय कॅन मेजर. दिस इज हाईट. देन what we will do, let us say this is A, B, this is C and this is D. मी सिंपल लॉजिक सांगतोय, याचं मला हळूहळू रिलेशन मेंटेन करायचं, आणि असं मी रिलेट तुम्हाला करून दाखवेल की अरे यार, स्पेस सायन्स मध्ये डिस्टन्स बिटवीन मून अँड अर्थ कॅन बी कॅल्क्युलेटेड. डिस्टन्स बिटवीन टू स्टार्स विच आर ॲट व्हेरी लार्ज डिस्टन्स कॅन बी कॅल्क्युलेटेड. आपल्यापासून कितीतरी लांब, सो मेनी लाईट इयर्स अवे ज्या गॅलेक्सीज आहेत, त्यांची प्रॉपर इन्फॉर्मेशन आपल्याला मिळू शकते. दॅट इज विथ द हेल्प ऑफ ट्रिग्नोमेट्री, अँड दॅट्स वाय इट इज अ बेस फॉर फिजिक्स. चला मला एक सांगा, पेपर असेल तुमच्याकडे, पटापट ट्राय करा, ट्राय टू गेट द आन्सर. मी विचार करेल tan θ1 सांगता येईल तुम्हाला? tan θ1, येस, tan θ1. चला कमेंट बॉक्स मध्ये तयार राहायचं, कमेंट बॉक्स साठी. येस, tan θ1 h by x. व्हेरी गुड. h डिवायडेड बाय x. व्हेरी गुड. h डिवायडेड बाय x च्या ऐवजी h डिवायडेड बाय AC. h डिवायडेड बाय AC, राइट? h डिवायडेड बाय AC. हाँ, AC बेटा, h डिवाइड बाय AC. अरे θ1 ना, this is θ1, A, this is C and this is B. Okay, what about tan θ2? Tan θ2, this new triangle. Huh? Yes, opposite side divided by. Yes, excellent. Huh? BC na? Yes, it is BC. Very good. Yes. From this, can I say AC is equal to h by tan θ1? That is equal to h cot θ1. Is it? Yes. So similar way, can we say from this one, BC is equal to h divided by
tan theta 2? Is it h into cot theta 2? Is it? Yes ना? Yes. साक्षी, अनिरुद्ध, yes. व्हेरी गुड. आता लक्षात घ्या, मला बीसी पण माहित नाही आणि एसी पण माहित नाही, पण this AC and this is BC. So AC minus BC, AC minus BC is what? AC minus BC is what? AC minus BC is what? Tell me. X. Yes, Ritu, correct है बेटा. Is X. Very good. Is nothing but X. आता AC किती माहिती आहे? AC H cot theta 1 minus BC. Yes, BC H cot theta 2 is equal to X. So H common, cot theta 1 minus cot theta 2 is equal to X. Final result I am writing here. H is equal to X divided by cot theta 1 minus cot theta 2. हे समजलं का सगळ्यांना? तुम्हाला कार घेऊन ए पासून बी पर्यंत पोहोचता येते. कारच्या डॅशबोर्डवर मला कळतं, राईट? कारच्या डॅशबोर्डवर मला कळतंय की मी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला. आय कॅन कॅल्क्युलेट द डिस्टन्स. So distance divided by. Now you need not to calculate onward. If you are engineer, you need not to calculate this one. X divided by angle measuring device सोबत ठेवावं लागेल. Simple one. How trigonometry is helpful to explore the world, explore the universe. I'm telling you. कसं आपल्याला माहित पडतंय की कुठल्या प्लॅनेटवर काय आहे काय नाही आहे? एक सिंपल क्वेश्चन, सिंपल सा सवाल I'm asking you. Does moon have atmosphere? Does moon have atmosphere? Yes or no? Does moon have atmosphere? No, no, no. Everyone is saying no. Why? How you come to know about that? There is no atmosphere on the surface of moon. तुम्हाला कसं माहित पडलं की मूनवर atmosphere नाही आहे? Yes? दिशा? Yes. कार्तिक? Yes. अरे ना. अनिरुद्ध? Yes. Is there atmosphere on the surface of moon? No. How you come to know? How do you know? How do you know that there is no atmosphere on the moon? How do you know there is no atmosphere on the moon? Tell me fast. Yes? Yes? Tell me fast. कोणी टाइप करू शकत असेल तर जरा बघा. हाऊ डू यू नो दॅट देर इज नो ॲटमॉस्फिअर? रिसर्च बाय सायंटिस्ट. आर्यन. नो गॅसेस आर प्रेझेंट. व्हेरी गुड. नो रिफ्रॅक्शन. शार्दूल. व्हेरी गुड. ओके. एनीवन एल्स? नो रिफ्रॅक्शन. शार्दूल, यू आर व्हेरी क्लोजर टू द आन्सर. नो पेंट्स. देर इज नो ग्रॅव्हिटी. Okay, no vacuum, no life is present, no life. Very good. Okay. Apollo 11 माहिती आहे? Apollo 11 1969 ला लॉन्च केलेलं मूनवर, राईट? Apollo 11 1969 ला लॉन्च केलेला. Neil Armstrong, there was a team, there was a scientist team, right? अच्छा. हा त्यांचा नेटचा प्रॉब्लेम असेल. हां, होऊ शकतं थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल एखाद्याला. प्लीज बघून घ्या. इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल तर मे बी थोडंसं लॅग होत असेल. ही एक पॉसिबिलिटी असते यामध्ये. थोडं इंटरनेट फास्ट ठेवा. नेक्स्ट टाइम लेक्चर मी थोडं कमी मेमरीमध्ये ट्राय करतो. आता थोडंसं फर्स्ट लेक्चर असल्यामुळे थोडं जास्त डेटा जाईल कदाचित. ठीक आहे, तर थोडा पॉईंट बघून घ्या एकदा. तर नेटवर्क थोडं वायफाय वगैरे ठेवा व्यवस्थित आजच्या दिवस. हा, असं झालं का रे? बघा आता तुमच्यातले आन्सर्स भरपूर मिळाले. अर्थ ॲटमॉस्फिअर आहे. अर्थवर ॲटमॉस्फिअर आहे.
मार्सवर ऍटमॉस्फिअर आहे, मार्सवर ऍटमॉस्फिअर आहे. जर अर्थला जर स्काय इमॅजिन केला, स्काय, व्हाय कलर ऑफ स्काय इज ब्ल्यू? बिकॉज वी आर रिसिव्हिंग लाईट फ्रॉम द सन, वी आर रिसिव्हिंग लाईट फ्रॉम सन. And when that light enters into the atmosphere, it interacts with the gases. There is a reflection, scattering of light, and most of the light that's scattered is violet, blue, and green in Earth atmosphere. So थोडासा नेव्ही ब्ल्यू वेगळा, स्काय ब्ल्यू आपल्याला दिसतोय, ब्ल्यू लाईट दिसतोय, राईट. व्हायलेट पण त्यात जास्त होतंय स्कॅटरिंग. आय विल एक्सप्लेन यू लॅटर दॅट हाऊ इट इज हॅपनिंग. Now the same light is falling on the surface of moon, and as there is no gases present, there is no atmosphere, entire portion is reflected back. जर तिथे ऍटमॉस्फिअर असता तर मूनचा काही ना काही थोडा वेगळ्या पद्धतीने आपल्याला कलर दिसले असते, शेड्स दिसले असते. Yes, reflection beta, Vishwajit, you got correct answer, but it is reflection. Got it? आता हे का महत्वाचं आहे? इमॅजिन करा, आता तुमची डेट ऑफ बर्थ आताची असणार, पण इमॅजिन करा त्या प्रोजेक्टमध्ये आपण काम करतोय अँड वी आर इन दॅट टीम, आणि आपल्याला कोणतरी सांगितलं यार आपने को ना, म्हणजे इंग्लिशमध्ये बोलतील डेफिनेटली, मूनवर ही लोक पाठवायचे, चंद्रावर पाठवायचे. सो इफ वी नीड टू सेंड देम ऑन द सरफेस ऑफ मून, तर काय काय करावं लागेल? सो व्हॉट इज द रोल ऑफ सायंटिस्ट देअर? दे विल ट्राय टू एक्सप्लेन की हा यार तिथे गेलोय तर तिथे ऍटमॉस्फिअर आहे की नाही आहे, काय सांगतो. कारण असं तर होणार नाही की नील आर्मस्ट्रॉंगला स्पेस सूटच्या ऐवजी नुसतं घरच्या कपड्यांवर पाठवलंय. आपल्या कोल्हापूरचा असता तर पहिला आपण असं बोललो असतो का, अरे तुझा जाऊन बघून ये जरा तिथे तांबडा पांढरा रस्ता मिळतो का चंद्रावर, मग आम्ही येतो मागणं. असलं कुठे असते का? दे हॅव टू हॅव अ प्रॉपर प्लॅनिंग. कारण हा व्यक्ती तिथे गेलाय, त्याला स्पेस सूट देणं गरजेचं आहे. स्पेस सूट कशा करता? इफ देर इज नो ऍटमॉस्फिअर देन ही विल बी एक्सपोज टू मेनी हार्मफुल रेडिएशन्स दॅट आर कमिंग फ्रॉम सन, like gamma rays, X rays, ultraviolet is also there. These are harmful to our body. आपल्या बॉडीसाठी नाही आहे. These are harmful to our body. मग आपल्या बॉडीला जर हार्मफुल असतील ह्या रेज तर डेफिनेटली त्याला तिथे डॅमेज होईल बॉडीला. सेकंड, ऍटमॉस्फिअर नाही, हा मूनवर गेलोय आणि पटकन हे वरचं जे असेल हेल्मेट टाईप मध्ये ते काढलंय, हा काय हवा आहे, काय वार आहे, असं होतंय? नाही होत. There is no pressure also. If molecules are not there, if gases are not there, there will not be a pressure even. आणि आपल्या आतलं ब्लड प्रेशर तर आहेच. सो डेफिनेटली इथे प्रेशर डिफरन्स पडतोय, राईट. हा, बॉइल्स, बर्स्ट होते बॉडी, राईट. व्हेरी गुड, करेक्ट आहे तन्मय, व्हेरी गुड, एक्सलंट बेटा. ब्लडचा बॉइलिंग पॉइंट चेंज होतोय त्यामध्ये. कारण आपली बॉडी तयार कशा करता? या ऍटमॉस्फिअर करता तयार आहे, या सिच्युएशन करता तयार आहे. क्लिअर आहे हाऊ सायन्स इज इम्पॉर्टंट हिअर? येस. चला एक काम करू, हे ऑप्टिक्सच्या अंडर येईल. ऑप्टिक्स विथ द हेल्प ऑफ दिस काइंड ऑफ टेलिस्कोप आपण फार लांबच्या गोष्टी सुद्धा बघू शकतो. तर टेलिस्कोपमध्ये काय यूज होतो? टेलिस्कोपमध्ये यूज होतो लेन्स. टेलिस्कोपमध्ये यूज होतो लेन्स. लेन्सची थिअरी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ज्याला तुम्हाला कदाचित 10th स्टँडर्डला लेन्सशी रिलेटेड कुठला पार्ट असतो? वंडर्स ऑफ लाईट वगैरे असा काहीतरी एक प्रकार असतो मला वाटतंय, हो ना? लाईटशी रिलेटेड काहीतरी चॅप्टर होता तुम्हाला 10th ला, बट नॉट सो इन डिटेल. ठीक आहे, आपल्याला ह्या गोष्टी शिकायच्या आहेत. वी विल स्टडी टेलिस्कोप, वी विल स्टडी मायक्रोस्कोप. हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत फिजिक्समध्ये पुढे. येस. चष्मा आता मी लावलाय, नंबरचा चष्मा नाही आहे. कारण काय की मी स्क्रीन समोर नेहमी असतोय. सो दीज रेडिएशन्स आर हार्मफुल टू द आय. लॉंग एक्सपोजर डेफिनेटली इज हार्मफुल टू अस. बट सायन्स, मेडिकल प्रोफेशन बघा, फिजिक्सचा लेन्सवाला कॉन्सेप्ट किती व्यवस्थित वापरला की मला लांबचं जर दिसत नसेल, आय कॅन गो टू द डॉक्टर अँड कॅन आस्क फॉर अ नंबर
चष्म्याचा नंबर आणि नंबरचा चष्मा तयार करून घेतोय. नाव क्लिअर. पण डोळ्याचं स्ट्रक्चर, हाऊ इट वर्क्स, याच्याकरता लागतं फिजिक्स प्लस बायोलॉजी. येस, फिजिक्स, बायोलॉजी. फिजिक्स कुठे? दीज आर लेन्स. And when rays enters into the eye, definitely it converges. Converge केल्यानंतर इथे सेन्सर्स असतील, है ना, रॉड्स अँड कोन्स असतील. दीज आर सेन्सिटिव्ह. दीज आर रिसिव्हिंग द लाईट रिसिव्ह करतात, इलेक्ट्रिकल सिग्नल स्टिम्युलेट करतात, पास करतात. इलेक्ट्रिकल सिग्नल नर्व्स थ्रू पास होईल, ब्रेनला सिग्नल पास होतो अँड देन मेक्स अ इमेज. So complicated process, but thank to God we can say, if you believe. आपल्याला नशीब हे सायन्स शिकल्यानंतर मग ह्युमन बिंग तयार नाही केलाय. ह्युमन बिंग ऑलरेडी तयार आहे अँड वी आर राईट नाव डिस्कसिंग दिस थिंग्स. क्लिअर आहे बेटा? माय क्वेश्चन इज, इफ यू आर ऑन सम प्लॅनेट, होऊ शकतं ना, पॉसिबल आहे तुमची जनरेशन किंवा तुमची मुलं एखाद्या प्लॅनेटवर जातील. येस. सो माय क्वेश्चन इज, हाऊ विल यू कॅल्क्युलेट ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी? यू डोंट हॅव एनिथिंग. तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट नाही, काय नाही. घड्याळ आहे, काय घड्याळ एक आहे कॅल्क्युलेशनसाठी. हाऊ विल यू कॅल्क्युलेट दी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन दॅट प्लॅनेट? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ दॅट प्लॅनेट, ऑन दॅट प्लॅनेट, यू कॅन से. On that planet I am telling you, not on Earth. Earth वरची 9.8 आपण घेतोय. Newton's equation of motion, change in velocity divided by time. Very good, excellent. तुम्हाला सिंपल इक्वेशन माहिती आहे का? बघा, S is equal to ut plus half of at square. हो ना? हा माहिती असेल मला वाटतं सगळ्यांना. येस, माहिती आहे ना? येस. या ऍस्ट्रोनॉटला त्याची हाईट माहिती आहे. या ऍस्ट्रोनॉटला त्याची हाईट माहित आहे. सो स्टोन इथे ठेवतो. स्टोन घेणार आणि टायमर ऑन करणार. स्टोन रिलीज. तो स्टोन असा मी रिलीज केला म्हणजे इनिशियल स्पीड किती होती स्टोनची? स्टोन रिलीज करताना इनिशियल स्पीड किती होती? येस, टेल मी फास्ट. 0. एक्सेलंट. सो एस च्या ऐवजी लिहिणार मी h. दिस इज 0 प्लस हाफ ऑफ, दिस इज ऍक्सेलरेशन ऑन दॅट प्लॅनेट, t स्क्वेअर. सो h इज इक्वल टू हाफ ऑफ gt स्क्वेअर. सो आता हे त्या प्लॅनेट बद्दल बोलतोय. सो डोंट गेट कन्फ्युज विथ की जी इज ऑन अर्थ. जी इज ऑन दॅट प्लॅनेट, राईट? गॉट इट? क्लिअर आहे बेटा? म्हणजे आपली फ्रिक्वेन्सी मॅच होते ना. मला फक्त जनरल बोलायचं आहे. आय एम नॉट टीचिंग यू राईट नाव टुडे की आय एम जस्ट टेलिंग यू की अरे व्हॉट एव्हर यू मस्ट हॅव टीच राईट नाव ना, हेच सगळं पुढे वापरायचं. बट डिटेलमध्ये अशा बघा, लक्षात घ्या, 12th नंतर टेक्निकल नॉलेज असते. 12th नंतर जेवढे एज्युकेशन आहे, दॅट एज्युकेशन इज टेक्निकल, लाईक इंजिनिअरिंग, मेडिकल सायन्स, सायंटिस्ट, है ना. ऑल दीज थिंग्स आर रिलेटेड टू सायन्स. इधर यू बी व्हेरी नॉर्मल स्टुडंट जो पाठ करून 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 पुढे पास होतो, और बी क्रिएटिव्ह अँड वर्क विथ हायेस्ट like-minded people who are at the top position right now working in that field. It is your choice. ही तुमची चॉईस असणार की तुम्हाला नेमकं पुढे काय व्हायचं आहे. इधर बी अ डॉक्टर, ओनली डॉक्टर, or be a specialist. You should have to understand these things. There is a collaborative work right now between medical science and engineering and scientists. ठीक है बेटा, क्लियर है? So time you have calculated, height is known, g can be calculated on that planet. Yes? Okay. कायनेमॅटिक्सचं नाव निघालं त्याच्यामुळे मी दुसरी एक डायग्राम काढली इथे. कार ज्या वेळेला स्टॉप करते, कार ऑल ऑफ सडन ब्रेक अप्लाय केले. सो इथे स्कीडिंग बघा, इथे हा स्कीडिंग पार्ट दिसतोय. कार स्कीड होत गेली.
सो तुमच्याकडे एक इक्वेशन असते बघा, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इक्वल टू 2 टाइम्स AS. दिसत नसेल तर मी दुसरा वर्ड हे यूज करतो, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इक्वल टू 2 टाइम्स AS. कार स्कीड करत गेली, तुम्ही एक सायंटिस्ट आहात, फॉरेन्सिक मध्ये काम करताय, एक ऍक्सिडेंट झालाय, हे आपल्या देशात होत नाही, बाहेरच्या देशात ऍक्सिडेंट झालाय, कारवाल्याला इन्शुरन्स द्यायचा आहे, कारच्या ऍक्सिडेंटमध्ये कारला डॅमेज झाला असेल तर कारला काहीतरी प्रोव्हाइड करायचं आहे. ऑल दिस थिंग्स, फॉर ऑल दोज थिंग्स, इफ यू आर अ सायंटिस्ट देअर, व्हॉट यू विल डू? यू विल मेजर दिस वन. ज्यावेळेला त्यांनी ब्रेक अप्लाय केला त्यावेळेला त्याची स्पीड होती यू स्क्वेअर. कार इथे थांबली, सो फायनल वेलॉसिटी मस्ट बी 0, 2 टाइम्स. आता ऍक्सेलरेशन आणि रिटार्डेशन हा 2 प्रकार असतात. तर कार ज्यावेळेला मॅन्युफॅक्चर करतात तर कारचा ऑलरेडी एक डेटा तयार करून दिलेला असतो की तुम्ही हार्डेस्ट ब्रेक जरी अप्लाय केला, सो हाऊ मच रिटार्डेशन दॅट कार कॅन हॅव. तो कारचा रिटार्डेशन म्हणजे -A इज नोन. डिस्प्लेसमेंट S यू हॅव ऑलरेडी कॅल्क्युलेटेड. जर तुमच्याकडे कंपनीने A व्हॅल्यू दिलेली आहे, हा बेल्ट जो दिसतोय स्कीडिंगचा तो तुम्ही मेजर केला, कांट यू मेजर द इनिशियल स्पीड ऑफ कार ज्यावेळेला ब्रेक अप्लाय केला होता? सो यू स्क्वेअर इज इक्वल टू, इज इट गॉट इट बेटा? ठीक है ना? Yes, you're understanding this one. And this is not I'm going to teach you right now. This is what we are expected from entrance examination. You have to be smart enough to tackle the situation. बरं, यात मी कुठले नवीन फॉर्म्युला डिराइव्ह केलाय का? नाही केला. You know that V equal to U plus AT, S equal to UT plus half AT square, V square minus U square equal to 2AS. हे माहित आहे. Then how to use this? Where to use this? That we need to do. चलो ठीक है. मेकॅनिकल इंजिनिअरिंग जर कोणी केलं, ही नो दॅट की ब्रेक अप्लाय केल्यानंतर कारला हार्डेस्ट ब्रेक अप्लाय केलाय किंवा ऍक्सिडेंट झालाय तर सगळ्यात पहिलं काम हे व्हायला पाहिजे की एअर बॅग शुड गेट ओपन. एअर बॅग ओपन व्हायला पाहिजे. तर एअर बॅग ओपन झाला तर हा सर्वाईव्ह करू शकतोय. त्या एअर बॅगचं कॅल्क्युलेशन प्रॉपर इंजिनियरला जमलं पाहिजे. म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशनच शेवटी इम्पॉर्टंट आहे. बट सिच्युएशन फिजिक्सची आहे, सिच्युएशन फिजिक्सची आहे. आणि फिजिक्सची सिच्युएशन काय आहे? वेन वी अप्लाय ब्रेक बिकॉज ऑफ इनर्शिया, वी वेर इन द स्ट्रेट लाईन मोशन, अँड वेन वी हॅव अप्लाइड अ ब्रेक बिकॉज ऑफ माय बॉडीज इनर्शिया, माय बॉडी विल ट्राय टू रिमेन इन द स्टेट ऑफ मोशन. माझी बॉडी जी आहे ती सरळ जाण्याचा प्रयत्न करेल, कार थांबते, बट माझी बॉडी पुढे जाते. Within that fraction of second, it should get open. Or seat belt also must be operative there. ठीक है, these are the situations. Do you know the scientist? हाँ, नाव सांगता येईल बेटा? Yes. पटकन बघा, विचार करा. न्यूटन, आइन्स्टाइन, हर्षवर्धन. अरे आइन्स्टाइन फेमस, वन अँड ओनली. आता 2च नावं सुचतात जास्तीत जास्त, आइन्स्टाइन आणि न्यूटन, आइन्स्टाइन आणि न्यूटन, आइन्स्टाइन न्यूटन, आइन्स्टाइन आइन्स्टाइन. ऑलमोस्ट एक स्टोरी आहे सिंपलशी. त्यांचे वडील वारलेत, त्यांचा मुलगा वारला, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, पैसाच नाही, कोणी जॉब पण देत नाही. तर त्यांना स्वित्झर्लंडमध्ये पेटंट ऑफिसला क्लार्कची जॉब लागली. क्लार्क, यु नो क्लार्क. बँकेत जर आपण गेलो तर बँकेत स्पेसिफिक लोक अशी असतात त्या ठिकाणी की जी फक्त पेपर वर्क करत असतात. सो क्लेरिकल वर्क, दॅट इज क्लार्क. सो ही वॉज अ क्लार्क देअर. He was going through all papers, research paper, patent officeला research paper येतात. He was going ahead with all those things, read करत होता. But definitely he had a good command over subject. But सुरुवातीपासून त्यांना कोणी सिरियस घेतलेलं नव्हतं. का सिरियस घेतलं नाही? कारण तो एवढा हुशारच नाही आहे. कोणी विचार करत नाही हा आइन्स्टाइन काही हुशार असेल किंवा काय असेल.
Einstein, when he was a clerk, he gave a theory of photoelectric effect. He gave a theory of photoelectric effect. What is that photoelectric effect theory? When we have this kind of metal and suitable frequency म्हणण्यापेक्षा मी म्हणेन काय, लाईट ज्याला म्हणतो ना आपण, लाईट, देन लाईट मध्ये VIBG YOR, then second part is infrared, ultraviolet. These are different radiations. So suitable radiation if fall on this metal, electrons can be ejected. So photo, this is electric effect. आता तुम्ही म्हणाल यात काय, हा पेपर सबमिट केला बट लोकांनी त्याला ऍक्सेप्ट नाही केला का? क्लार्कनी दिलाय. इज नॉट प्रोफेशनली अ सायंटिस्ट. क्लार्कनी मेन्शन केलंय, क्लार्कनी सजेस्ट केलाय. कुठला इफेक्ट? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. काय ऍक्सेप्ट करायचा? का दिलाय? कुणी दिलाय? क्लार्कनी दिलाय. म्हणून या छोट्याशा एका बेसिक कॉन्सेप्टवर नंतर त्यांना 2021 ला नोबेल प्राइज मिळालं या कॉन्सेप्टसाठी. 1902 ते 1905 या दरम्यान त्यांनी बऱ्याचशा थिअरी दिल्यात. त्या थिअरी पैकीची ही थिअरी 2021-22 ला नोबेल प्राइज मिळतोय का? कारण की ही थिअरी दिली आहे क्लार्कनी. म्हणून समजून घ्या, हे वर चढाव उतार हे आपल्या लाईफमध्ये पण येणार आहे. आईन्स्टाईनने पण ते फेस केले असतील. आईन्स्टाईनला आज आपण म्हणतोय की अरे आर ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द सेंचुरी अँड ऑल, बट what he felt that time, he worked, and his statement was there, imagination is more important than knowledge. I'm telling you, imagination is more important than knowledge. Imagination, you should imagine. म्हणून मी हे तुमच्या समोर फोटोग्राफ आणले. You should have to imagine the things, understand this, what is happening. Okay, why I should learn physics? Physics का शिकायचं मला? There should be some, at least असं काहीतरी एक पॅशन लागेल ना. हा, मला शिकायचं आहे फिजिक्स. मी सांगू तुम्हाला, डोंट फॉल इन की लाईक हा बोर्ड होणार, जेई होणार नाही. थिंक अबाउट दिस की ओके, कॉन्सेप्ट वाईज, नॉलेज वाईज, आय वॉन्टेड टू बी अ सुपेरियर. या एका रिसर्चवर बघा ना किती चेंज झाले. हा टीव्ही असा असायचा, तुमच्या आई वडिलांना माहित असेल, हा टीव्ही पेरेंटला माहित असेल. असं एक ट्युनर असायचं, असं खाट 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 चॅनल चेंज केलं, 2-3 चॅनल असायचे. चॅनल चेंज करायचं असेल, चेंज करा. आता रिमोट कंट्रोल टेक्नॉलॉजी आणि आळशी झालं. ऍटलिस्ट टीव्हीचं चॅनल चेंज करायला लोक उठत तरी होती. आणि परत रिमोट कंट्रोल टेक्नॉलॉजी, हा बटन प्रेस करा, सर्टन फ्रिक्वेन्सी इमिट होईल, ती फ्रिक्वेन्सी टीव्ही पर्यंत पोहोचते, टीव्ही ऍक्सेप्टेड. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, इलेक्ट्रिकल सिग्नल रिलीज होतात. येस, करंट पास होतोय. किती करंट पास झाला त्याप्रमाणे टीव्हीचा चॅनल डिसाईड होतं. सॅटेलाइट्स एवढ्या वर आहे, इथनं आपण त्याला कंट्रोल करू शकतो सॅटेलाइटला विथ द हेल्प ऑफ रिमोट कंट्रोल टेक्नॉलॉजी. राईट. गुगलवाल्यांनी बऱ्यापैकी अशा कारचं टेस्टिंग पण केलंय, ड्रायव्हरलेस कार, किंवा नुसतं GPRS सिस्टीमवर तुम्ही जाऊ शकताय. किती स्पीड आहे डॅशबोर्डवर, सेल्फ ड्रायव्हिंग, है ना. हा कॉन्सेप्ट बऱ्यापैकी फायनलाइज होत आलेला आहे. नुसतं GPS बोर्डवर लावायचं, तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल, निवांत झोपून राहायचं गाडीमध्ये. या टेक्नॉलॉजीवर तुम्हाला काम करायचं उद्या. कदाचित याच्याही पेक्षा वेगळी टेक्नॉलॉजी मी सांगतोय, फ्लाइंग कार्स वाली, त्यावर काम करावं लागणार आहे. डेफिनेटली तुमच्या जनरेशनला, तुमच्या एज ग्रुपला तुम्हाला या सगळ्या टेक्नॉलॉजीवर पुढे काम करायचं आहे. त्याचं नॉलेज तर माहित पाहिजे. डेफिनेटली इट वर्क्स ऑन रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी. सॅटेलाइट वर्क्स ऑन रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन रिसीव्ह करणे, ट्रान्समिट करणे. हा सॅटेलाइट अर्थ भोवती कसा रिव्हॉल्व्ह करतोय हे तुम्हाला ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये मी शिकवणार. हे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय असतो ते मॉडर्न फिजिक्स मध्ये शिकवणार. असे बरेचसे कॉन्सेप्ट आहेत जे फिजिक्स मध्ये हळूहळू हळूहळू आपण शिकणार आहोत. राईट. ओके, सिंपल केस आहे. कार रिव्हर्स करून पार्क करायचे, कार रिव्हर्स करून पार्क करायचे. रिव्हर्स गिअर टाकल्यानंतर डॅशबोर्ड दिसते आपल्याला की मागे काय काय म्हणून, कॅमेऱ्यात दिसते. पण दुसरं आणि एक असते की जर आपण एखाद्या
ऑब्जेक्टच्या जवळ जात असेल तर कार बीप करायला लागते, राईट? हे कशावर, कुठल्या टेक्नॉलॉजीचा वापर होतो इथे माहिती तुम्हाला? कॅन यू एक्सप्लेन मी समथिंग? मी शेवटी सांगणार, मी प्रत्येक फोटोग्राफ मी खूप पर्पजफुली सिलेक्ट केला, लक्षात घ्या. आणि प्रत्येक पार्ट हा फिजिक्सच्या कुठे ना कुठे आहे. मी जे 5 चॅप्टर सांगितले तुम्हाला, मेकॅनिक्स 5 चॅप्टर म्हणजे 5 युनिट, मेकॅनिक्स, ऑप्टिक्स, थर्मोडायनॅमिक्स आहे ना, मॉडर्न फिजिक्स, हे जे मी सांगतोय हे सगळं त्यावर बेस्ड आहे. कदाचित काही मुलांना थोडा इंटरनेटमुळे प्रॉब्लेम येतोय, बट सेम लेक्चर हे रेकॉर्डेड पण राहत आहे ऍपमध्ये, त्यामुळे काळजी करायची गरज नाही आहे. प्रॉब्लेम असेल तर. येस दिया, सेन्सर्स, राईट. बॅट, सिम्पली बॅट जी आहे बघा, बॅट अल्ट्रासाउंड इमिट करते. दॅट अल्ट्रासाउंड गेट रिफ्लेक्टेड. येस, ultrasound, radar, ultrasound get reflected and it sends it. Simple technique. With the help of that entire system has been designed. म्हणजे नेचरमध्ये ऑलरेडी बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत, त्यांचा वापर करण्यात येतो आणि त्यांचा वापर करून त्याला पुढे यूज करण्यात येते. दॅट इज टेक्नॉलॉजी. Already it is in existence. Got it? Okay. सोनोग्राफी करण्यात येते. सोनोग्राफी मध्ये फोटोग्राफ है ना, बाळ व्यवस्थित आहे नाही आहे, दॅट मेडिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये ही गोष्ट हेल्प करते, राईट? सोनोग्राफिक वेव्स. व्हेरी गुड. सो दिस थिंग्स आर देअर. दोज हू वॉन्टेड टू बी डॉक्टर्स, दे शुड हॅव टू अंडरस्टँड अल्ट्रासाउंड, साऊंड, हे सगळं शिकावं लागेल. चला साऊंडवर बोलतो मी थोडंसं. साऊंड आपल्या कानांपर्यंत जो असेल, लॉन्जिट्युडनल वेव्स, प्रेशर डिफरन्स आपण जर बोललो, मी जे बोलतोय त्याचा प्रेशर डिफरन्स क्रिएट होतो या रूम मध्ये. तो प्रेशर डिफरन्स ट्रॅव्हल होतो याच्या कानात. तो प्रेशर डिफरन्स कानाच्या आतला जो डायफ्रॅग्राम असेल तो व्हायब्रेट करतो. व्हायब्रेट केल्यानंतर आतमध्ये जे सेन्सर्स आहे ते ऍक्टिव्हेट होतात अँड वी कॅन हिअर द थिंग्स. दॅट कम्स अंडर ए चॅप्टर साऊंड. स्पेशल मेडिकल सायन्स डेव्हलप झालाय. ज्याला ऐकू कमी येत आहे त्याच्याकरता मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स, एड्स तयार करण्याकरता त्याच्यासाठी वापर करण्यात येतोय. एक सिंपल इंजिनिअरिंगचा फॅक्टर कसा यूज झाला यात बघून घ्या. ही एक ऍड होती, त्यातला मी फोटोग्राफ घेतलाय. बोस, यांनी हेडफोन लावलेत. यांचं म्हणणं असं आहे की हेडफोन लावल्यानंतर हा म्युझिक ऐकतोय, खुश आहे म्हटल्यावर म्युझिक ऐकत असेल. प्लेन जरी त्याच्याजवळ निघून गेलं तरी त्याला ऐकू येणार नाही. हे काय आहे? याच्याकरता आपल्याला साऊंड प्लस पुढे भविष्यात आपल्याला इंटरफरन्स अँड डायफ्रॅक्शन नावाचे चॅप्टर शिकायचे आहे, ज्यामध्ये आपण डिटेलिंग मध्ये शिकू. तुम्हाला माहिती आहे तर हा बोस जे मी म्हटलं इथे, या हेडफोनची, याला नॉइज कॅन्सलेशन डिव्हाइस म्हणतात. नॉइज कॅन्सलेशन वर्क्स ऑन नॉइज कॅन्सलेशन टेक्नॉलॉजी. किंमत माहिती आहे किती आहे तुम्हाला त्या हेडफोनची? साधारण किंमत किती आहे बेटा? आपल्याला गाणं ऐकायचं तर 20, 40, 50, 100, 150, 200, मग 500, 1000, 2000 है ना, त्याप्रमाणे ठरवता येते. 5000 इनिशियली खूप जास्त होती, 1.5 लाखापर्यंत होती. आता मला वाटतं 32,000 पर्यंत ती ओके आहे. 32,000 पर्यंत आता मिळतोय. त्यात अजून टाईप आहे. 32,000 पर्यंत आता मिळतोय बोसचा. काय आहे? नॉइज कॅन्सलेशन. हाऊ फिजिक्स इज देअर. जो एक्सटर्नल साऊंड येतोय, फक्त याला व्हिज्युअलाइज करायला दाखवलाय एक्सटर्नल साऊंड. तर होतं काय बघा, हा एक्सटर्नल साऊंड इमॅजिन करूया. ऍक्च्युअली साऊंड हा लॉन्जिट्युडनल असतो, पण ही डायग्राम फक्त एक्सप्लेन करायसाठी घेतलेली आहे. सो साऊंड या पद्धतीने मॅक्झिमम मिनिमा येतोय, राईट. आणि हे आतमध्ये होतं, लक्षात घ्या, हे आतमध्ये होतंय. आतमध्ये एक मायक्रोफोन असतो, तो ते रिसीव्ह करतो आणि स्वतः काय करतो, त्याच्या अपोजिट एक वेव्ह तयार करतो. ह्या दोन्ही इंटरफिअर. सो वेन इट इंटरफिअर्स, बघा ब्ल्यू पॅच, हा येलो पॅच, अगेन ब्ल्यू पॅच, येलो पॅच, ब्ल्यू पॅच, हे जे दिसतंय कॅन्सल इच अदर. When crest of one wave falls on the trough of other wave, cancellation.
मग एवढा महागाचा हेडफोन का घ्यायचा? तर डेफिनेटली लक्झरी, प्लेजर जे असेल, एन्जॉयमेंटचा पार्ट एक आहे आणि डेफिनेटली लोक यावर खर्च करतात. समजलं? हे शिकूया आपण इंटरफरन्स मध्ये. एरोप्लेनच्या आत बसलोय, एरोप्लेनचा इंजिनचा खूप आवाज असतो. किती आवाज असतो? वरून एरोप्लेन जात आहे तर आपल्याला खाली ऐकू येतंय की एरोप्लेन चाललंय, एवढा आवाज असतो. तुम्हाला वाटत नाही त्याच्या आत बसलेला पॅसेंजर तो बहिरा व्हायला पाहिजे, डेफ व्हायला पाहिजे, त्याला ऐकू यायला नाही पाहिजे? पण याचा ओरिजिनल साऊंड बघा काय होते, याचा ओरिजिनल साऊंड याला ऐकू येतो. आणि या प्लेनच्या आतमध्ये आणि स्पीकर लावतात, जसं मगाशी होतं बघा, ओरिजिनल साऊंड. ओरिजिनल साऊंड ही ऍक्च्युली अशी वेव नसते, कॉम्प्रेशन रॅरिफॅक्शन असते, फक्त मी अंडरस्टँड करायसाठी अशी दाखवतोय. आणि याच्या आतला मायक्रोफोन जो परत स्पीकरला काय करतो, आतमध्ये स्पीकर्स लावले असतात, त्या स्पीकरला सिग्नल देतो आणि तो स्पीकर काय करतो, या वेवच्या अपोजिट वेव तयार करतो. ह्या दोन्ही मिक्स होतात आणि आतमध्ये ह्या दोन्ही मिक्स झाल्या डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कसा इंटरफरन्स? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, राईट? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, डिस्ट्रॉय, डिस्ट्रक्ट, cancellation, destructive, cancellation. Got it? Technology works this way. आणि या सगळ्यांमध्ये फिजिक्स आहे. तर नंतर मी सांगेल तुम्हाला इन्स्ट्रुमेंट, साऊंडशी रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुम्ही असं कधी बघितलंय, जसं आता इथे फायर ट्रक दिलेला आहे, अलार्मिंग फायर ट्रक असेल, दोन्ही व्यक्तीला ऐकू येतं की तो थांबलाय. बट ऍज सून ऍज इट स्टार्ट्स मुव्हिंग, आपण डोळे बंद जरी केले असेल, जर आपल्याकडे येत आहे आपल्याला आवाज, त्याचा साऊंड, वेदर इट इज इन्क्रीज्ड ऑर डिक्रीज्ड? हाँ तन्मय, राइट. Using acoustic material, noise can be reduced that way. Correct है बेटा. And second thing, what I told you, noise cancellation technology. ठीक आहे. आता यात बघा काय होतंय, मी डोळे बंद करून जरी उभा असेल, साऊंड कसा येतोय? येस दिया, इन्क्रीज. साक्षी, येस इन्क्रीज. आणि या व्यक्तीला, हा व्यक्ती डोळे बंद करून जरी उभा असेल तरी, येस दॅट व्हेकल इज मुव्हिंग अवे अवे अवे. हा, साऊंड फॉर दिस पर्सन विल बी डिक्रीज्ड. एक्सलंट. This is called as Doppler effect. This is called as Doppler effect. This is called as Doppler effect. Very important. एक रडार जी असते, रडार, रडार मध्ये असे सिग्नल्स पाठवण्यात येतात. आणि एक एरोप्लेन जर असेल, इफ एरोप्लेन इज फ्लाइंग आणि त्या एरोप्लेनला परमिशन नसेल, माहित नाही परमिशन नाही आहे, तर हा होतं काय बघा, या वेव्स इकडनं रिफ्लेक्ट होऊन परत इकडे येतात. त्यावरनं हा रडार फास्ट मध्ये कॅल्क्युलेट करतोय की प्लेन येत आहे किंवा एरोप्लेन येत आहे किंवा एनिमी फायटर प्लेन असेल, ते सगळं तिथे स्ट्रक्चर दिसतंय. सो रडार डेफिनेटली आपल्या मिलिटरीसाठी जास्त हेल्पफुल आहे, जास्त इम्पॉर्टंट आहे, राईट? अशा बेटा यूज होतात टेक्नॉलॉजी. चला ठीक आहे, बघा इथे लाइटनिंग, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम या सेक्शन मध्ये सगळं येत आहे. This is lightning. This is lightning, right? कशा पद्धतीने ओरिजिन होते? क्लाउड, क्लाउड रब होतात, फ्रिक्शन. सिंपल एक्सपेरिमेंट आहे. स्केल घ्यायची, रब करायची, प्लास्टिकची स्केल घ्यायची, डोक्यावर रब करायची, पेपर पीसेस ठेवायचे, पेपर पीसेस जवळ ही स्केल आणायची. व्हॉट यू विल फाइंड? पेपर पीसेस आर गेटिंग अट्रॅक्टेड. Because we know that there are two type of charges. One is positive charge and second is negative charge. Positive charge, negative charge. Positive charge, negative charge. That we know right now. सुरुवातीला माहित नव्हतं. But because of that science, we right now know that की there are two type of charges, positive and negative. क्लाउड ज्या वेळेला असे मूव्ह होतात, त्या एकमेकांसोबत फ्रिक्शन ज्या वेळेला करतात, that time those charges get separated. Positive charge, negative charge. Earth has large number of charges. सो बघा, वर पॉझिटिव्ह चार्ज आहे तर इथे निगेटिव्ह चार्ज अट्रॅक्ट झाले आणि इकडले पॉझिटिव्ह चार्जमुळे ह्या साईडला निगेटिव्ह चार्ज अट्रॅक्ट झाले. अँड वी नो दॅट चार्जेस हे जे हाय चार्जेस असतील, खूप जास्त चार्जेस झाले असतील, सो चार्जेस ते डिस्चार्ज होतील. येस, डिस्चार्ज होतील. आणि जेव्हा चार्ज डिस्चार्ज होतो, चार्ज ऍक्सलरेट होतो, चार्ज
ऍक्सेलरेट होतो तर लाईट इमिट होऊ शकतो. चार्ज जेव्हा ऍक्सेलरेट होतो, ऍक्सेलरेट म्हणजे काय, एकदम स्पीड वाढवतो किंवा एकदम स्पीड कमी करतो, दॅट टाइम रेडिएशन्स आर इमिटेड आणि यामध्ये लाईट जो इमिट झालाय तो इथे मिळतोय. आतल्या आत सुद्धा लाइटिंग होत आहे. तुम्ही बघितलं असेल ना, ढगांच्या आतल्या आत, ढगांच्या आतच ढगांच्या आतल्या आतच लाइटिंग होते असं पण आपण बघितलं असेल. सिंपल बेसिक कॉन्सेप्ट आहे. बघा मी इथे दाखवलं तुम्हाला, बघा ना कॅट किती मस्त आहे. बलून, त्या बलूनला कदाचित आपण असं रब केलं असेल आणि इथे आणलंय. तर बलूनला रब केल्यानंतर आपण काय केलंय, बलूनला आपण रब केल्यानंतर वी हॅव रिमूव्ड द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम बलून. बलूनला रब केल्यानंतर बिकॉज ऑफ फ्रिक्शन वी हॅव रिमूव्ड इलेक्ट्रॉन्स. नाउ बलून हॅज पॉझिटिव्ह चार्जेस आणि कॅटच्या बॉडीमधनं कॅटच्या बॉडीमधनं निगेटिव्ह चार्जेस येस वर जाण्याचा प्रयत्न करतात. कॅटच्या बॉडीमधनं निगेटिव्ह चार्जेस बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात. ओके, क्लिअर है ना. चलो इथे काय होत असेल, इथे कोणी बलून ठेवलाय का, वर कोणी बलून ठेवलाय, नॉट शी इज कॅट. काय झालं असेल, डेफिनेटली क्लाउड एन्व्हायरमेंट, वरचं एन्व्हायरमेंट आता हे इथे दाखवलेलं नाहीये, बट असं काहीतरी असेल ना, वर असा एक सोर्स असेल की जिथे कुठे ना कुठे पॉझिटिव्ह चार्जेस असतील, राईट. हिच्या बॉडीमधनं निगेटिव्ह चार्जेस इथपर्यंत आलेत. समजा हा क्लाउड आहे, पॉझिटिव्ह चार्जेस, याचा अर्थ तिथे लाइटनिंग होऊ शकते काय, येस ऑर नो. तिथे लाइटनिंग होऊ शकते का, येस. मग हिने तिचा फोटो काढायला पाहिजे का, येस. शक्ती, सानिका, नो. मग काय करायला पाहिजे, हा राजवीर, काय करायला पाहिजे, सजेस्ट मी. गो टू द सेफर प्लेस, भागो, रन अवे, फोटोग्राफ काढू नका, यस. भाग जाना चाहिए, यस, भाग जाना चाहिए. द सेम इलेक्ट्रोस्टॅटिक्स कॉन्सेप्ट वर्क्स ऑन स्मार्टफोन ऑल्सो. आपण टच करतो, चला हे नंतर मी शिकवेल तुम्हाला कधीतरी. टच करतोय, जिथला सेन्सर टच करतोय तिथली कपॅसिटी चेंज होते. हे सगळं इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये शिकायचं आपल्याला, हळूहळू शिकूया. हे सगळं आहे. बघा मी तुम्हाला स्मार्टफोन शिकवणार नाहीये, हा हातातला कॅमेरा सोडला पाहिजे, हे मी तुम्हाला सध्या शिकवणार नाही. मी स्मार्टफोन पण शिकवणार नाही, बट मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकवेल की ज्यामध्ये तुम्हाला टेक्नॉलॉजी समजेल, काय वर्क होते, कसं वर्क होतं. आणि उद्या चालू जेव्हा तुम्ही इंजिनियर होताय, डॉक्टर होताय, डेफिनेटली तुम्हाला याचा यूज करायचा आहे. आता वाटेल की डॉक्टरला कुठे यूज होतो याचा इलेक्ट्रोस्टॅटचा, सांगू, चला हे सांगतो. पण बघा हा असे पेट्रोलचे टँक असतात ना, त्यात मोस्टली असे चेन टाकलेले असतात रस्त्यावर, माहितीये तुम्हाला, कधीतरी बघितलं असेल. त्या ट्रकवर अशा चेन टाकले असतात. याचं रिझन काय असते, ज्यावेळेला एअर मधनं हा जातो, एअर मधनं हवेतनं जेव्हा जातो ट्रक, सो बिकॉज ऑफ फ्रिक्शन यावर समजा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आले असेल तर निगेटिव्ह चार्ज यामध्ये आलाय, आणि याच्या आत आहे पेट्रोल. ऑर्डिनरी कारमध्ये चालते. आपण कधीतरी बघितलंय का की आपण कारमधनं बाहेर निघालो आणि कारला दरवाजा बंद करायसाठी हात लावला तर एकदम आपल्याला स्पार्क लागतो, असं कधीतरी झालंय, असं कधीतरी झालं असेल कारमध्ये वगैरे. घरात पण होतंय, घरात जर चप्पल घालून फिरत असेल आणि जर आपण दरवाजाचा नॉब उघडण्याचा प्रयत्न केला, ऑल ऑफ सडन स्पार्क लागतो. दॅट समटाइम हॅपन्स. एका छोट्या स्पार्कवर, छोटा स्पार्क, बूम, ब्लास्ट होऊ शकतो. मग आता इथे काय करतात, याला अजून एक मेटलचा रॉड टाकतात. बघा इथे ग्राउंडिंग केलं याला, म्हणजे जर एक्स्ट्रा चार्ज असतील तर निघून जातील. चला ठीक आहे, हे कधीतरी येईल पुढे. तुम्ही टेस्टर घरात बघितलं असेल, दॅट कम्स अंडर करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर. हे मला तुम्ही सांगा पटापट तिकडनं. टेस्टर बघितलं घरात, राईट. इथे हाय व्होल्टेज असतो,
मला एक सांगा, इथे मी टेस्टर, इथे कोणतरी बोट लावलेलं दिसत मला, बघा थंब दिसतोय. आपल्या बॉडीमधनं करंट पास होतो का? होतो काय? आपल्या बॉडीमधनं करंट पास होतो काय? टेल मी. येस, होतो. होतो. मग हा टेस्टर काढून घेतला आणि डायरेक्ट यात बोट घातलं तर? हा टेस्टर काढून घेतला आणि डायरेक्ट बोट घातलं तर काय होईल? शॉक लागेल. तसं चालत नाही. मग आता टेस्टर लावल्यानंतर करंट फ्लो होतो का? टेस्टर कनेक्ट केला आणि आपण आपला बोट लावावं लागतं त्याला, तरच त्यामध्ये इथे निऑन बल्ब ग्लो होताना दिसतो. आपल्या बॉडीतनं करंट पास होतो. पण होतं काय लक्षात घ्या, देअर इज अ डिव्हाइस कॉल्ड ॲज रजिस्टर. तुम्ही स्कूलमध्ये शिकलाय ना, रजिस्टर अपोजेस द फ्लो ऑफ करंट. रजिस्टर अपोजेस द फ्लो ऑफ करंट. हे एक प्रकारची तशी सिच्युएशन आहे की तुम्ही एका मोठ्या डॅम समोर उभा आहात. या डॅम मध्ये खूप सारं पाणी आहे आणि आपण इथे उभा आहे आणि या डॅम मधनं अगदी दरवाजा जो असेल हा थोडासाच उघडलाय, म्हणजे अगदी थोडं थोडं पाणी बाहेर निघतंय. तर आपल्याला काय वाटतंय की डॅम मधनं पाणी बाहेर निघतं तर मला काय होणार नाही. त्या डॅमचा दरवाजा जर पूर्ण उघडला तर, डॅमचा दरवाजा पूर्णच उघडला तर पूर्णच्या पूर्ण गाव पाण्यासोबत निघून जाते. कॉन्सेप्ट काय लक्षात घ्या, देयर इज अ करंट बट दॅट करंट इज व्हेरी लेस. कारण करंटला, खूप जास्त करंटला आपल्या बॉडीमधनं पास झालेलं चालत नाही, बिकॉज आवर बॉडी इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर बघा काय होतंय, इथनं करंट असा पास होतोय, हा रजिस्टर त्याला अपोज करतोय, जसं इथे या डोअरनी पाणी थांबून ठेवलंय सगळं, अपोज करतो आणि अगदी मायन्यूट करंट आपल्या बॉडीमधनं ग्राउंडला जातोय. अगदी मायन्यूट करंट आपल्या बॉडीमधनं त्या ग्राउंडला जातोय, जो त्या एलईडीला किंवा निऑन लाईटला ग्लो करायसाठी सफिशियंट आहे. हार्ट पेशंट हे कपॅसिटर्स असतात. कपॅसिटर म्हणजे 2 पॅरलल प्लेट्स विच आर चार्ज्ड. हार्ट अटॅक येताना तुम्ही बऱ्याच लोकांना बघितलं असेल की ते हाय व्होल्टेज शॉक देतात. पण डॉक्टरला हे समजायला पाहिजे की हार्ट अटॅक पेशंटला किती मिलीजूलचा शॉक द्यायला पाहिजे. 10 मिलीजूल, 100 मिलीजूल, 500 मिलीजूल. जर त्या डॉक्टरला हेच कळलं नाही की हार्ट अटॅक येतो आणि किती जूलचा त्याला करंट द्यायला पाहिजे, किती जूलची एनर्जी द्यायला पाहिजे, जर हे कॅल्क्युलेट नाही करता आलं, पेशंट मरणार. पेशंट मरणार. चला ठीक आहे, हे तुम्ही डॉक्टर झाल्यानंतर शिका. But definitely human body and science, how it works, closely related. Yes, that is physics. हे एक एक्झाम्पल घरात तुम्ही करून बघू शकता, है ना. कंगवा जरी घेतला आणि असा रब केला आणि वॉटर स्ट्रीम जी आहे, वॉटर स्ट्रीम जो आहे, वॉटर स्ट्रीम इज गेटिंग पुल्ड इन दिस सेन्स, पण ग्रॅव्हिटीमुळे ती खालीच पडणार आहे शेवटी. दॅट यू कॅन डू ॲट होम. ओके. हे जे एरोप्लेनचे व्हील असतात, दॅट इज मेड अप ऑफ कंडक्टिंग मटेरियल. कारण काय की जेव्हा ते लँड होतात तर फ्रिक्शन खूप जास्त होते आणि फ्रिक्शनमुळे चार्जेस जनरेट होऊ शकतात त्यामध्ये. ते चार्जेसमुळे आतमध्ये फ्युएल टँकला आग लागू शकते. सो दॅट कंडक्टिंग मटेरियल असतो. रबर आहे पण कंडक्टिंग मटेरियलसाठी त्यामध्ये वायर्स टाकलेले असतात, तार टाकलेला असतो. हीट अँड थर्मोडायनॅमिक्स. हीट अँड थर्मोडायनॅमिक्स जे तुम्हाला बोललो मी, हीट अँड थर्मोडायनॅमिक्स, हाऊ इट इज युज्ड. मगाशी साऊंड जो होता तो वेव्स मध्ये येत होता. हीट अँड थर्मोडायनॅमिक्स. एक स्पेस मध्ये रॉकेट जेव्हा पाठवतात तर आयोनोस्फिअर मध्ये खूप जास्त फ्रिक्शनमुळे हीट जनरेट होते. त्यामुळे हे जे बाहेरचे पार्ट असतात ते अशा पद्धतीचे असले पाहिजे, हीट एब्झॉर्बिंग, म्हणजे आत बसलेल्या व्यक्तीला ते फील व्हायला नाही पाहिजे. दुसरं असं की एवढी जास्त हीट जनरेट होते की होऊ शकते हा इथनं पूर्ण पार्ट रिमूव्ह केला जाऊ शकतो, जे होतं बऱ्याचदा. म्हणजे असे मटेरियल्स त्यात आपल्याला टाकणं गरजेचं आहे विच आर हीट एब्झॉर्बिंग. कितीही हीट जनरेट झाली तरी बाहेरची कोटिंग जी आहे ती सेफ राहिली पाहिजे, बाहेरची कोटिंग निघाली नाही पाहिजे. कारण स्पेसमध्ये, स्पेस स्टेशनमध्ये, स्पेस वर गेल्यानंतर असा कुठलाही आपल्याला सध्या तरी प्रोव्हिजन नाही की याला कुठेतरी मेकॅनिक मिळतो, वर गॅरेजमध्ये नेऊन ठेवलं आणि अरे भैया मेरा स्कूटर खराब हो गया, वैसा मेरा रॉकेट खराब हो गया, इसको दुरुस्त करा दो. होते का? नाही होत. तेव्हा इथनं पाठवताना तेवढे प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. दिस इज फॉर स्पेस सायंटिस्ट. डेफिनेटली. हा
रेफ्रिजरेटर, दिस इज डे टू डे लाईफ रेफ्रिजरेटर. बसत नाही, बसलाय, आपण बसणार त्यात. दिस इज रेफ्रिजरेटर इन फिजिक्स. बस शिकायची मेथड चेंज होते, मेथड चेंज होते. दिस वर्क्स ऑन थर्मोडायनॅमिक्स. हाय प्रेशर, लो प्रेशर. रेफ्रिजरेटरच्या बाहेर असं असं दिसतंय कारण हे सराउंडिंग मध्ये हीट रिमूव्ह करतात. फ्रीजचं काम काय, मला एक सांगा बरं जरा, रेफ्रिजरेटरचं काम काय, जेवढी मुलं आता प्रेझेंट आहेत त्यांनी. काही मुलांना इंटरनेटचा प्रॉब्लेम येतो, आय कॅन अंडरस्टँड. हे मी आज शिकवत नाही, मी फक्त तुमच्यासोबत जनरल डिस्कस करतोय, समजून घ्या. कूलिंग, व्हॉट डज रेफ्रिजरेटर डू? कूलिंग? नो, नेवर. रेफ्रिजरेटर नेवर डू कूलिंग. Refrigerator removes heat. ना, refrigerator removes heat. Refrigerator does not cool. Refrigerator removes heat. तुम्हाला वाटेल अरे यार मी काय वेगळं काय सांगायला लागलोय. एक एक्सपेरिमेंट सांगतो. आईस, बर्फ. आईस at low temperature. Our body is at high temperature. आईसला हातात घ्या. तुम्ही हे शिकलेला आहात, हीट फ्लो फ्रॉम हाय टेम्परेचर बॉडी टू लो टेम्परेचर बॉडी, हाय टेम्परेचर बॉडी टू लो टेम्परेचर बॉडी. आईस लो टेम्परेचर, आर बॉडी हाय टेम्परेचर. आईस धरलाय, सो हीट कुठे ट्रान्सफर होईल? हीट विल ट्रान्सफर टू द आईस. येस, हीट विल ट्रान्सफर टू द आईस. सो वेदर दॅट आईस इज कूलिंग आर बॉडी or it is removing heat from our body? Whether ice is cooling to our body or it is removing heat from our body, just tell me fast. Removing heat. That is science. मला माझं काम हे आहे की तुम्हाला ते शिकवणे, कसं डिफरन्शिएट करायचं. फॉर ऑर्डिनरी पीपल इट इज कूलिंग डिव्हाइस. फॉर फिजिसिस्ट इट इज हीट रिमूव्हिंग डिव्हाइस. इट इज कॉल्ड एज रिव्हर्स हीट इंजिन. ठीक आहे. सूप. चला मी 5 मिनिटात वाइंड अप करतो सगळं. उद्या मात्र मी लेक्चर कंटिन्यू करेल आणि उद्या ट्रिग्नॉमेट्री आपल्याला वर्कआउट करायची आहे. उद्या आपल्याला ट्रिग्नॉमेट्री काम करायचं आहे, ट्रिग्नॉमेट्रीवर. सूप सगळ्यांना आवडतंय. सूप गरम आवडते की थंड आवडते? सूप आता एकदम रेफ्रिजरेटरवर आपण सूपवर गेलोय. सूप थंड आवडते की गरम आवडते? हॉट. येस. का? देर इज वन बेसिक प्रिन्सिपल कॉल्ड एज सरफेस टेन्शन. ऐकून घ्या, सरफेस टेन्शन. करोडो रुपयांची इंडस्ट्री या छोट्याशा एका फॅक्टरवर बेस्ड आहे, सरफेस टेन्शन. लिक्विड, मी फक्त सांगून देतोय, लाईक लिक्विड इज देअर. लिक्विड कोल्ड असेल, हाय सरफेस टेन्शन. लिक्विड हॉट असेल, लो सरफेस टेन्शन. हा 11 वाजताच असणार, राईट. हॉट, लो सरफेस टेन्शन, कोल्ड, हाय सरफेस टेन्शन. आपण जेव्हा सूप पितो ना, याचं सरफेस टेन्शन कमी झालं असतं. आता सरफेस टेन्शन काय मी सांगतो, बट हे लिक्विडचं सरफेस टेन्शन, सरफेसचं जे बॉन्डिंग असते या लिक्विडचं, ते कमी झालं असते. पिल्याबरोबर जिभेवर सगळीकडे पसरते, सगळीकडे स्प्रेड होते. सगळीकडे ज्या वेळेला स्प्रेड होते, इकडे तिकडे बघा ना, लक्षात घ्या, बिटर, सोर, स्वीट, सॉल्टी सगळ्या टेस्ट मिळतात, त्यामुळे आवडतो. हा जर कोल्ड झाला असता तर त्या लिक्विड काय केलं असतं, लिक्विडचं सरफेस टेन्शन वाढतो. म्हणजे काय, लिक्विडचे मॉलिक्यूल जास्त इंटरॅक्ट करतात, ते दुसऱ्यासोबत इंटरॅक्ट करत नाही लवकर, ते पसरणारच नाही, ते स्प्रेडच होणार नाही, चव समजणार नाही. आपण रोज ब्रश करतो नाही, करतो काय प्रश्न विचारला. रोज कोलगेट, रोज पेप्सोडेंट है ना, असे वेगवेगळे टूथपेस्ट आपण वापरतो, काय काय असतील ते, आणि वेगवेगळे टाईपचे टूथपेस्ट आहेत है ना. ते मी जनरल एक ऍड टाकली टाइमपास म्हणून. 1985 मध्ये कोलगेट वाले म्हणायचे, डोंट यूज चारकोल, डोंट यूज सॉल्ट,
नमक और कोयला यूज नाही करायचा हे कोण म्हणतंय? कोलगेट वाले म्हणतात. 2016 मध्ये धाड़ 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 एडवर्टीजमेंट, क्या आपके टूथपेस्ट में नमक है, क्या आपके टूथपेस्ट में चारकोल है, कोयला है, असे विचारतात. काय समजलं यातनं? आपल्याकडली लोक पहिला कोळशापासूनच, कोळसा मीठ यांनीच ब्रश करायचे, दात घासायचे, कारण ऍसिडिक लेअर ते काढून टाकते आपल्या दातांवरनं. पण आता तेव्हा नाही म्हटलं, कारण त्यांना तेव्हा त्यांचा प्रॉडक्ट विकायचा होता. आता ह्यांचा प्रॉडक्ट व्यवस्थित नाही आहे, त्यांना कळलं एवढ्या वर्षानंतर. आता म्हणतात नमक है, कोलगेट है, चारकोल है. बघा मी तुम्हाला काय सांगितलं, कोट्यावधी रुपयाची इंडस्ट्री आहे. रोज आंघोळ करायला साबण लागते, शॅम्पू लागतंय ना, असे वेगवेगळे हे लागतात. 1 ml शॅम्पू 1 रुपयाला जर असेल, तर 1 लिटर शॅम्पू 1000 रुपयाला होत आहे. एवढे पैसे आपण मोजतो, आपण ते सॅशे घेतो की नाही, त्यामुळे आपल्याला माहित पडत नाही. आपल्याला वाटतं स्वस्त आहे, नाही, सगळ्यात महाग आहे. यामध्ये जी लोक जॉबला असतात ना, त्यांना लाख लाख 2-2, 3-3 लाख रुपये पगार असतो डिटर्जंट आणि सोपमध्ये काम करणाऱ्यांना. जेवढ्या ऍडव्हर्टिजमेंट तुम्ही टीव्हीवर बघताय, सगळ्यात जास्त ऍडव्हर्टिजमेंट टूथपेस्टच्या असतात, सगळ्यात जास्त ऍडव्हर्टिजमेंट साबणीच्या असतात, सगळ्यात जास्त ऍडव्हर्टिजमेंट फिनाईलच्या असतात, सगळ्यात जास्त ऍडव्हर्टिजमेंट हँडवॉशच्या असतात, कारण कमी खर्चात त्यांना जास्त प्रॉफिट मिळतोय. समजलं? हे पुढे आपण नंतर डिस्कशन करूया बेटा, एक एक की कसं यूज होते, काय यूज होते. डेफिनेटली मी फक्त सरफेस टेन्शन सांगतो. घरात हा एक्सपेरिमेंट एकदा करून बघाल. ग्लासमध्ये फुल ग्लास वॉटर घ्यायचा, त्यात अशी पेपर क्लिप टाकायची, दॅट विल फ्लोट. किंवा असे कॉइन टाकायचे, सम ऑफ द कॉइन्स विल फ्लोट, बिकॉज दॅट वॉटर मेक्स अ टाइट मेम्ब्रेन. पाण्याच्यावर एक लेअर तयार झालेली असते, दॅट इज कॉल्ड ॲज वॉटर लेअर, वॉटर मेम्ब्रेन, सरफेस टेन्शन. ते लवकर ब्रेक होत नाही. ते ब्रेक करावं म्हणून डिटर्जंटचा वापर होतो, ते ब्रेक व्हावं म्हणून शॅम्पूचा वापर होतो, ते ब्रेक व्हावं म्हणून साबणीचा वापर होतो. कारण काय की हेच पाणी डस्ट पार्टिकल सोबत इंटरॅक्ट करत नाही, पण ज्यावेळेला याला ब्रेक केलं सरफेस टेन्शनला, तर हे इंटरॅक्ट करू शकते. तर मेनली डिटर्जंट किंवा हे जे सगळं वापरतो, ह्यांचं काम काय? सरफेस टेन्शनला रिड्यूस करणे, म्हणजे अशा फिल्म ज्या तयार होतात त्यांना ब्रेक करणे. एक एक्झाम्पल दाखवलंय, लास्ट मी ते दाखवतोय. स्विमर आहे बघा, स्विमर निघताना फोटोग्राफ काढलाय, याचा फोटोग्राफ काढलाय. रिस्की आहे फोटोग्राफ काढणं, पण तरी फोटोग्राफ काढलाय. फोटोग्राफर काढणारा नंतर जिवंत आहे का मेला हे काही माहित नाही, पण स्माइल फेस मध्ये त्यांनी फोटोग्राफ दिलेला आहे. तुम्हाला एक लक्षात बघा, लेअर तयार झाली. आपण रोज पाणी जे वापरतो की नाही, त्याची सुद्धा अशी लेअर आपल्या बॉडीवर तयार होते. त्यामुळे थंड पाण्याने आंघोळ केली तर अंग स्वच्छ धुतल्या जात नाही, गरम पाण्याने धुतल्या जाते. कारण काय? थंड पाणी लेअर तयार करते, डस्ट पार्टिकल सोबत इंटरॅक्ट करत नाही. गरम पाणी लेअर तयार करत नाही. गरम पाणी इंटरॅक्ट करते डस्ट पार्टिकल सोबत आणि डस्ट पार्टिकल रिमूव्ह करू शकतो. चला ठीक आहे, पुढे बघूया. वॉटर स्ट्रायडर कॅन मूव्ह इझिली, है ना. हे सगळं बघा, हे सगळं जे मी सांगितलं आज, एवढं जे काही सांगतोय मी, लेक्चर थांबवतो इथे बेटा. उद्या 11 वाजता लेक्चर होईल, पण समजून घ्या, मला जे तुम्हाला सांगायचं ते पार्ट हा आहे. दिस इज फिजिक्स, पण याला मला तुमच्याकरता मॅथमॅटिक्स मध्ये बसवायचं आहे. कुठली एंट्रन्स देणार तुम्ही? जेई देणार, नीट देणार का बोर्ड देणार? कुठलीही एंट्रन्स द्या, माझी जबाबदारी ही आहे की मी तुम्हाला फिजिक्स 100% डिटेलमध्ये शिकवावं, असं काही आणि अशा इंटरेस्टिंग फॅक्टर्सनी की तुम्हाला ते समजावं, तुम्हाला ते आवडावं आणि तुमचा इंटरेस्ट त्यात डेव्हलप व्हावा. आणि हे सगळं डे टू डे लाईफचं आहे. हे बघा, एशियन पेंट किती कोटी रुपये कमवत असेल फक्त एका कॉन्सेप्टवर, सरफेस टेन्शनच्या. कशात शिकणार तुम्ही? फिजिक्स मध्ये शिकणार, तुम्ही पाठ करून करून शिकणार आणि विसरून जाणार. पण इंडस्ट्रियल लेवलवर त्याचाच वापर करून एशियन पेंट काय, लॅमिनेशन वाला एक्सटेरियर पेंट, समजतंय? हे असे फॅक्टर्स आहेत बेटा, समजून घ्या. तुम्हाला उद्या डॉक्टर व्हायचं आहे, तुम्हाला उद्या इंजिनियर व्हायचं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. मी उद्या आपण ट्रिग्नॉमेट्रीचा पार्ट यूज करणार आहोत. उद्या आपण ट्रिग्नॉमेट्री सगळे शिकणार आहोत. तर उद्या 11 वाजता लेक्चर सुरू होईल. ओके, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आज अटेंड केलं लेक्चर. दिस वॉज फर्स्ट डे. आय होप यू एन्जॉयड दिस वन. आणि
तुमचे कोणी मित्र असतील तर त्यांना पण सांगा, कारण हा फर्स्ट 15 days इट इज ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट. त्यामुळे त्यांना जॉईन करायला सांगा. आय रिक्वेस्ट यू दिस थिंग. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. सांचल, राजवीर, चैतन्य सगळे माझ्याकरता नवीन आहे. मी तुमचे चेहरे बघितलेले नाही, बट आय एम ग्लॅड टू सी धिस थिंग की तुम्ही ओव्हरवेल्मिंगली एनर्जेटिकली लेक्चर अटेंड केला. आय एम रिअली मच थँकफुल टू यू. बट प्लीज सजेस्ट युअर फ्रेंड्स. आय एम टेलिंग यू, प्लीज सजेस्ट युअर फ्रेंड्स. थँक्यू निहारिका, विश्वजित, वीरेंद्र, प्रियंका, स्वयं, तन्मय, बाकीच्यांची मी नाव घेऊ शकले नाही, मल्हार, सेजल, स्वरूप, सारंग, कृष्णा, राईट, अनुराधा, संताजी, येस, थँक्यू बेटा. दिग्विजय, थँक्यू. श्रेया, अद्वैत, थँक्यू व्हेरी मच. गौरी, अँड माय सिन्सिअर थँक टू राव सर ऑल्सो, की ज्यांनी मला मुलांना जॉईन करायसाठी रिक्वेस्ट पाठवायला दिली. रिअली थँकफुल टू यू ऑल. ज्ञानेश्वरी, ग्रेट, एक्सलेंट. ओके, आय एम एंडिंग दी सेशन.